सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पाठवलं होतं आणि बाबासाहेब पाटील येतील म्हणून या ठिकाणी सर्व आंदोलनकर्ते एक आशेने वाट बघत होते. परंतु या सहकार मंत्र्यांनी तिथे साधी सुनाई कामगाराला एवढे आंदोलनकर्ते आहेत, एकाही आंदोलनाला या ठिकाणी त्यांनी भेट दिली नाही. त्याबद्दल रोजंदारी मजूर सेनेचा केंद्रीय महासचिव म्हणून मी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना अपेक्षा आहे की स्वातंत्र्य दिनानंतर न्याय मिळतो म्हणून, परंतु या बीड जिल्ह्यातील पालकमंत्र्याचे प्रतिनिधी बाबासाहेब पाटील यांनी अशी मगरुरी दाखवल्यामुळं काका आणि पुतण्याची वाट लागलेली आहे. तरी देखील यांना अक्कल नाही आली. आता भविष्यात तरी त्यांनी अक्कल यावी म्हणून संघटनेच्या वतीने त्यांना आव्हान आहे की बाबांनो, एक सहानुभूती सहित त्यांचे निवेदन स्वीकारलं असतं तर आमच्या गोरगरिबांना मला आशीर्वाद दिला असता. परंतु आम्हाला न भेटत मी गेल्यामुळं रोजंदारी मजदूर सेनेच्या आपला जाहीर निषेध करतो. परंतु तुमचं करायचं काय तर आमच्या कामगार संघटनेमध्ये जे घोषणा आहेत त्या आम्ही या ठिकाणी 2 घोषणा देऊन तुमचं आम्ही खालीवरी करतो. रोजंदारी मजदूर सेनेचा अशा पालकमंत्र्याचं करायचं काय? अरे पालकमंत्री काय म्हणतो? अशा पालकमंत्र्याचं करायचं काय? धन्यवाद.